मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस. जरांगे आज रात्री उशिरा मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता. एका दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा. जाणून बुजून एक दिवसाची परवानगी दिली, मनोज जरांगे यांचा आरोप. मराठ्यांविरोधातली आडमुठी भूमिका सोडून द्या. तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही. जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा. मनोज जरांगे यांनी मुंबईमधील आंदोलनासाठी पोलिसांना हमीपत्र दिलं. अटींचं पालन करू, कायदा मोडणार नाही. पोलिसांनी दिलेल्या 20 अटी शर्तींचं पालन करण्याचं जरांगेंचं हमीपत्र. आंदोलनात खंड पडून देऊ येऊ नका. आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात. आरक्षण देऊन फडणवीसांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं, जरांगेंचं आवाहन. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका. फडणवीस आरक्षणाबाबत पुढाकार घेताय, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. राहुल गांधी ओबीसींच्या समर्थनार्थ बोलतात. काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी. मराठा आरक्षणावर बावनकुळेंचं वक्तव्य. जरांगेंच्या आंदोलनाला मराठवाड्यातील सत्ताधारी आणि विरोधी खासदार आणि आमदारांचा पाठिंबा. संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, विलास भुमरे या आमदारांचा पाठिंबा, तर बजरंग सोनवणे, संजय जाधव या खासदारांचाही जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा. मनोज जरांगे आज शिवनेरीवर शिवजन्मभूमीचं घेणार दर्शन. मोठ्या प्रमाणात मराठा बांधव शिवनेरीच्या पायथ्याशी दाखल. जुन्नर तालुका सकल मराठा बांधवांकडून जल्लोषात स्वागताची तयारी. आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तयारी. आझाद मैदानावर मराठा बांधव येण्यास सुरुवात. खबरदारीसाठी पोलिसांकडून बंदोबस्त. अहिल्यानगरमध्ये भर पावसातही रात्री 1 वाजता जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर. नेप्ती गावात मराठा समाज बांधवांकडून जेसीबी आणि क्रेनमधून फुलांची उधळण आणि जरांगे पाटलांचं स्वागत. मराठा आरक्षणावरून दादर स्टेशन परिसरात भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ राजकीय बॅनरबाजी. इतिहास शिव्यांना नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याकडून बॅनरबाजी. तर मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे फडणवीस होते, बॅनरवर दावा. मनोज जरांगे मुंबईमधील आंदोलनाच्या हाकेनंतर ओबीसी नेते आता आक्रमक. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आज राज्यातील ओबीसी नेत्यांसोबत ऑनलाईन चर्चा करणार. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. ओबीसी महासंघाच्या ऑनलाईन बैठकीआधी बबनराव तायवाडे यांची वक्तव्य. नाशिकमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची पुन्हा एकदा एकत्र बैठक. आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन.